नमस्कार मित्रांनो, राजकारण पुन्हा फिरलं. भाजपाने एम-आय-एमला सोडलं आणि ठाकरे पवारांच्या पक्षाला सोबत घेतलं. नवीन आघाडी स्थापन. आता भाजप काय करत आहेत हे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. अकोट नगरपालिकेत झालेल्या भाजप एम-आय-एमची युती राज्यभरात चर्चेचा विषय ठरली. या अद्भुत युतीला गटाकडून विरोध केल्यानंतर दोन्ही पक्षांनी घुमजाव करत माघार घेतली. आता अकोटमध्ये एम-आय-एम वगळता नवीन आघाडी स्थापन झाली आहे आणि ती आपण थोडक्यात बघणार आहोत. या नवीन आघाडीमध्ये एम-आय-एमला वगळण्यात आले आहेत. तसेच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या सदस्यांना देखील वगळण्यात आले आहेत. अकोट शहर विकास मंच या आघाडीमध्ये भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नगरसेवकांचा समावेश असणार आहे. नव्याने स्थापन झालेला अकोट शहर विकास मंचमध्ये 20 नगरसेवकांचा समावेश आहे. त्यांचा गट नेता रवी ठाकूर कायम असणार असल्याचं समजत आहेत. राष्ट्रीय विचारधारेला मूठमाती देणारे भाजप आणि एम-आय-एमचे अनैसर्गिक आणि अद्भुत युती सर्वत्र चर्चेचा विषय ठरली होती. दिनांक 5 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या सक्षम नोंदणी झाल्यामुळे राज्यभर खळबळ माजली होती. परस्पर विरोधी विचारधारा असलेले दोन्ही पक्ष सत्ताधाऱ्यांसाठीच एकत्र येणे कुणालाच पटलं नाही. राज्याचे मुख्यमंत्री यांनी एका मुलाखतीत या अशा युतीबद्दल नाराजगी व्यक्त केली होती. या आघाडीला मान्यता देणे हा आमदारांचा अधिकार नाही, तो प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा अधिकार आहे. आम्ही विद्यमान आमदार यांना शो कॉज नोटीस बजावली. नगराध्यक्ष आपलाच होता, त्यामुळे हे सर्व करण्याची गरज नव्हती. विनाकारण मॅजॉरिटी दाखवण्यासाठी हा जो अध्याव केला हा मान्य नाही. काही झालं तरी एम-आय-एमची युती मान्य नसल्याचं त्यांनी भर कार्यक्रमात सांगितलं. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तातडीने या युतीबद्दल अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना खुलासा मागितला होता. तर एम-आय-एमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी नाराजगी व्यक्त केल्यानंतर प्रदेशाचे उपाध्यक्ष युसूफ पुजन्नी यांनी एम-आय-एमच्या सदर आघाडीतून बाहेर पडत असल्याचं पत्र लिहिलं होतं. अखेर या युतीमधून एम-आय-एम बाहेर पडले आहेत. सदर आघाडी आऊट घटकेची ठरली असून या आघाडीमुळे भाजपाला सर्वात जास्त टीकेचा सामना करावा लागला, तर एम-आय-एमला सुद्धा टीकेचा सामना करावा लागला. दोन्ही पक्षाच्या विचारधारेच्या विरुद्ध जाऊन झालेल्या या नैसर्गिक युतीच्या विरोधात रान पेटल्याने अखेर देर आए लेकिन दुरुस्त आए या न्यायाने एम-आय-एम दूर ठेवण्यात आला आहे. तुम्हाला काय वाटतं भाजपाबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.